हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कशा आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. थोडी सर्दी झाली ना, त्याच्यामुळे आवाज जरा थोडा चेंज झाला आहे. इग्नोर करा आवाजाला. तर बघा, आजच्या दुपारच्या जेवणामध्ये काय आहे हे तुम्ही सुरुवातीला बघितलेलंच आहे. खूप साधा आणि सिंपल आहे स्वयंपाक, पण खूप टेस्टी आणि खूप छान पोट भरतं. कारण की फक्त चपाती भाजी खाण्यापेक्षा ज्या दिवशी वरण भात, चपाती भाजी असं असतं की नाही, त्यावेळेस मस्त वाटतं. आणि मग अशा जेवणाची सुरुवात म्हणजे स्वयंपाक करण्याची सुरुवातसुद्धा तुमची कशाने होते? तर एकतर कुकर लावल्याने किंवा कणिक मळल्याने अशीच होते. इकडे मी ना सुरुवातीला डाळ लावते आणि डाळ शिजवताना त्याच्यात टोमॅटो, हिरवी मिरची, हळद, थोडंसं तेल आणि मीठ टाकायचं. म्हणजे काय होतं की छान फ्लेवर पण येतो आणि परत सगळंच फोडणीला द्यायची काही गरज पडत नाही आणि एकाच कुकरमध्ये परत भात लावायचा आहे नंतर, म्हणून मग अगोदर डाळ शिजवून घ्यायची आहे. हा छोटा कुकर आहे ना, तर असं करत असते. म्हणून सगळ्यात अगोदर डाळ लावायची आणि त्याच्यानंतर भाजी टाकायची असं असतं माझं. किंवा मग सगळ्यात अगोदर कणिक मळून ठेवलेली असते किंवा सकाळी जर नाश्त्यासाठी चपातीला कणिक मळलेली असेल ना, तर मग परत कणिक मळायची काही गरज पडत नाही, तीच उरलेली असते. दुसऱ्या साईडला बघा, लोखंडी तव्यात मी घेवड्याची भाजी करते आणि त्याच्यासाठी बघा जेमतेम आपलं जी फोडणी असते की नाही, जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि ठेचलेलं लसूण टाकायचा, धुवून घ्यायची घेवड्याची शेंग असं निवडून ठेवलेली असते अगोदरच आणि त्याच्यात बघा तेलात थोडंसं फ्राय करायचं, मीठ टाकायचं, थोडंसं झाकून ठेवायचं. कारण की मीठ टाकून झाकलं की नाही की काय होतं, पाणी टाकण्याच्या अगोदरच जवळजवळ 70% भाजी वाफलते, छान शिजते आणि त्याच्यानंतर मग खूप पाणी घालायची गरज पडत नाही. तर असं थोड्या वेळ मी झाकून ठेवलेली. त्याच्यानंतर फक्त थोडीशी हळद, थोडंसं लाल मिरची पावडर आणि घरचा जो काळा मसाला आहे की नाही, एवढ्याच मी मसाले टाकत असते भाजीला. शेंगदाण्याचं थोडंसं मोठं कूट टाकायचं सुक्या भाज्यांसाठी आणि थोडा हाताचा एक शिंतोडा द्यायचा पाण्याचा आणि थोडंसं मिक्स करून परत एकदा अजून 2 मिनटं झाकून ठेवायचं. पण आता गॅस लो करायचा, एकदम लो करायचा. म्हणजे जेवढं आपण पाणी टाकलेलं होतं की नाही, त्याच्या ह्याने भाजी छान शिजते आणि मसाले ते चांगले मिळून येतात. तर भाजी झालेली आहे, डाळ पण शिजलेली आहे. अगोदर डाळीला फोडणी टाकून देऊयात आणि त्याच्यासाठी बघा मी एक स्टीलचं जे पातेलं असते की नाही, त्याच्यामध्ये डाळ काढून घेतली. त्याच्यातच कोथिंबीर अगोदरच टाकते, फोडणीत नाही टाकत. डायरेक्ट टाकली ना तरी जमते आणि उरलेली जी कोथिंबीर होती, तीसुद्धा मग इकडची जी भाजी झालेली होती आपली घेवड्याची शेंग त्याच्यावरती टाकलेली आहे. तर बघा मस्त चमचमीत भाजी होते ना. सकाळी सकाळी पण असं कधी कधी फक्त चपाती आणि भाजी केली ना नाश्त्याला, तर खूप छान लागते. एकदम गरम गरम चपाती असते तूप लावलेली आणि अशा तव्यातल्या भाज्या असतात आणि आम्हाला असाच नाश्ता जास्त आवडतो आणि तोच खरा हेल्दी पण आहे. इकडे तेल गरम झालेलं आहे. जिरी, मोहरी, कढीपत्ता पण याच्यात टाकायचा, थोडंसं हिंग टाकायचं आणि ठेचलेला लसूणच टाकायचं. दोन्ही लसूण मी एकदाच खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला. म्हणजे पटपट कामं पण आवरतात आणि मग सोपंही जातं. बऱ्यापैकी प्रत्येक बायकांना ना आपलं स्वयंपाक करण्याचं एक रुटीन फिक्स झालेलं असतं आणि सवय झालेली असते, त्याच्यामुळे पटपट होतात. बघा, हिरवी मिरचीसुद्धा मी डाळीत टाकलेली होती, तरीसुद्धा थोडंसं मी लाल मिरची पावडर आणि थोडा अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे. खूप जास्त नाही, पण थोडं थोडं फोडणी टाकायची आणि पटकन झाकून ठेवायचं. म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे ना, तो असा ह्याच्यातच उतरतो आणि मस्त डाळ पण झालेली आहे, भाजी पण झालेली आहे. आता पटकन कणिक मळायला घ्यायची आणि त्याच्यानंतर मग चपात्या आणि सर्वात शेवटी मग भात लावायचं. म्हणजे भात पण असा गरम गरम राहतो. म्हणजे चपाती सगळं गरमच असतं, कारण की जेवायच्या अगोदरच मी स्वयंपाक करते. तरीसुद्धा भात सगळ्यात शेवटीच ठेवते मी. इकडे कणिक मळते मी आणि छोटीशी पाटी आहे, त्याच्यातच पीठ घेतलेलं आहे, थोडं मीठ टाकायचं आणि कणिक मळून घ्यायची. आणि ज्यावेळेस बघा सकाळची कणिक उरलेली नसते ना, त्यावेळेस मी आत्ताच कणिक चांगली सॉफ्ट करून घेते. म्हणजे पाणी टाकून चुरून चुरून नंतर थोडंसं तेल वगैरे लावून. कारण की एक 5 मिनिटात जरी चपाती करायला घेतली की नाही, तरीसुद्धा चपाती एकदम छानच व्हायला पाहिजे अशी कणिक मळते. आणि ज्यावेळेस सकाळची असेल ना, तर त्यावेळेस मग त्या चपात्या पण छान होतात. कारण की जेवढं आपण कणिक चांगली भिजवतो ना, त्याच्यावर डिपेंड असतं आपली चपाती आणि खूप सुंदर होतात चपात्या करायला. तर दुपारी मग एकतर सगळ्यांचा सकाळी नाश्ता झालेला असतो, डब्बा वगैरे पण दिलेला असतो मुलांना. त्याच्यामुळे मग एक थोड्या चपात्या केल्या की नाही होऊन जातं आणि त्यात वरण भात असेल तर मग मोजक्याच चपात्या कराव्या लागतात. तरीसुद्धा एखाद 2 मी एक्स्ट्रा करूनच ठेवते, कारण दिवसभर परत मुलं पण असतात ना, तर हे खा, ते खा, काय नु बाय नु त्यांचं चालूच असतं. तर असं बघा पटपट चपात्या पण करून घेतल्या आणि सगळ्यात शेवटी मग भात लावलेला आहे. तर असं आजचं जेवण होतं, म्हणजे दुपारचं स्वयंपाक. मस्त आता ताट आपण बनवूयात. तर घेवड्याची शेंग, वरण, चपाती, भात आणि कालच बघा कालच्याच व्हिडिओ तुम्ही लसूण गाजराचा हलवा केलेला होता, सोबत थोडंसं काकडी, बीट आणि भातावरती तूप. तर असं आहे आजचं जेवण. या जेवायला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.